सर्वत्र वैकुंठ केले असे ते काय झालं? काय झालं हो? हा, मुलं नातवंड कुठे आहेत? आत्ताच झोपायला गेली सगळीजण. काय झालं? इथे तू एकटीच आहेस? बोलाव का कुणाला? दाभोळकरांच्याकडे जायचं राहून जाणार. अहो प्रसाद आयुष्यभर आमच्या नावानं नाही हो, चुकून सुद्धा त्याच्या मनात येणार नाही बरं असं कधी. आलंच तर आमच्या वतीनं त्याची समजूत काढा. असं रे काय? असं नको ना रे बोलू वसंत. आम्हाला तुला गुपित सांगायचं, पण कोणाला सांगायचं मात्र नाहीस. नाही सांगणार. कसं सांगू, काय सांगू? काय झालं? कांचनचं आणि तुझं त्यावेळी काही? अगं नाही ग, दुसरंच आहे. वसंत आता सांग रे, अंत नको पाऊस. उश्य मला काही झालेलं नाही. अगं मला काही झालेलं नाही. दाभोळकरांच्याकडे जायचं नव्हतं म्हणून डॉक्टरच्या सल्ल्यानं नाटक केलंय मी हे. वशा गधड्या. अगं आता प्रसादची बदली सोलापूरला नक्की. अरे काय झालं ना? काय सांगायचं बावीसकर, माणसाकडे पैसे असले तरी पंचायत आणि नसले तरी पंचायत. असं झालं काय? अहो काय आहे, 8-10 दिवसात 3-3.5 लाख रुपये माझे एलआयसीचे. विचार करतोय की काही पैसे मुला मुलींना द्यावेत आणि निम्मे नवरा बायकोंना. मुला मुलींना द्यायचे नाही. मुला मुलींना पैसे दिले तर तुला वृद्धाश्रमात जावं लागेल. माझा एक चांगल्या कंपनीत गुंतव. आता कुठं गुंतवायचे हो पैसे? हा, टाटा फायनान्स. टाटा फायनान्स? काय म्हणता? डिपॉझिट करून टाक. तुम्ही गुंतवले? तुम्ही गुंतवलेत ना. हे आले बघा. काय रे? हो काय? पत्ता काय आहे तुझा? काय दुपारी नाही, सकाळी नाही. हा? अरे बाबा हे कटकट आहे का? आता काय झालं? पोराला कोरी करकरीत गाडी हवी आहे. बरं. टाटा फायनान्स होती का? काय हा, सांगताय? तिथे मिळते. तिथं पटकन होतं का? टाटा फायनान्स काय? हो, अरे 2 दिवसात गाडी हजर होईल त्याची. काय म्हणताय काय? पेडा पेढे गाडवे. हा. अरे तू काय शाळेचा रिझल्ट आहे? अरे गाडी येणार आहे, गाडी. एक मिनिट. तर आजपासून महिन्यानी आपण 12 दिवसांच्या ट्रिप साठी जाणार आहोत. त्याची सगळी माहिती मी तुम्हाला दिली आहे. हो, पण कोणी आजारी पडलं काळजी तर? करू नका, आपल्या ग्रुप मध्ये एक डॉक्टर आहे. आणि जर कुणाची भांडणं झालीच तर ती सोडवण्यासाठी भांडकुदळ वकील सुद्धा आहे. तर चला मंडळी, आनंद करूया. कमाल झाली. ग्लास तयार कर. असू द्या. आले. हे राजा, क्या नाम थँक्यू. मला सर्वात काय सोन्यात कसं करताय? हाय बीपी आहे. पाहिलं घ्या हो. मला ना गार असेल. काय नाही गार नाही, चालेल. मी त्या दिवशी ना ती मीटिंग घेतली मुलांची. अगं काय खुश झाली, एकदम एन्जॉय केलं का त्यांनी. काय कांचे, बरी आहेस ना ग? तुझ्यापेक्षा जास्त. ए तू लहानपणी सुद्धा अशी सुंदर दिसायचीस का ग? का ग? काही नाही ग, आमचा
वशा बघ तुझ्यावर लाईन झूठ बोलले कौवा काटे. अगं कांचन, तुला एक गंमत सांगते. तू आमच्या घरी पहिल्यांदा आली होतीस बघ, तेव्हा तुझ्या डायरी मध्ये मी आमच्या घरचा टेलिफोन नंबर लिहून दिला होता. तर ना तो नंबर तो झूट होता. विचार होता वसंतला, विचार तू. गेला कुठे का वसंत? अरे ए तू काय डेक्कन क्वीन वेळेवर येते की नाही? खरं पकडलंय बघ चोरांना. काय म्हणते तुमची डेक्कन क्वीन? मस्त आहे हा, मस्त आहे. नाही बाजूला तुम्ही बावीसकर. तुम्हाला माहितीये मराठी सिनेमातला बेस्ट विनोदी नट कोण? कोण? शरद तळवळकर. हे तुमचे 22कर का 24कर कोण आहेत ना, ते शरद तळवळकरांसारखे दिसतात की नाही? तर मी आजपासून तुम्हाला शरद तळवळ, एवढं मोठं नाव आहे हो तुमचं. मी तुम्हाला शर्या म्हटलं तर चालेल का? शर्या. मी माझ्या नवऱ्याला शोधत होते. नवरा नाव काय रे शर्या त्याचं? याला काय झालं? मला तर असं वाटायला लागलं सरळ नोकरी सोडून द्यावी. का? प्रमोशन मिळतंय म्हणून का गाडी आणि बंगला मिळतोय म्हणून? तू असं आणि नोकरी सोडून काय करणार तुम्ही? काय प्रसाद, धंदा करायचा म्हटलं ना तर तुझा कुरकुरिया स्वभाव आढळणार. अरे पण तिकडे त्या सोलापूरला जाऊन राहायचं म्हणजे काय सांग ना. म्हणजे घरात आम्ही दोघच. मी ऑफिसला गेल्यावर ही घरात एकटी. हे समजा आपण असं केलं तर, मी जर का तुमच्या लाडक्या सासूबाईंना आपल्या बरोबर घेतलं तर. ए बाई, तू मेहरबानी कर पण तुझ्या आईला बरोबर घेऊ नकोस. ओके. एक आयडिया येते बघा, पटतंय का? म्हणजे तू आपल्या आईला घेऊन सोलापूरला जायचंस. म्हणजे सुप्रियालाही कंपनी होईल आणि आईलाही थोडा चेंज होईल. खरंच कल्पना चांगली आहे. हो, पण ती ह्यांना पटायला पाहिजे ना. तू काय मला बिंडोक समजते काय? हा? सॉरी. बरं बोल ना, बोल. अरे मी काय म्हणतो, मस्त आयडिया आहे. मला का नाही सुचली? मी तर म्हणतो माझ्या बरोबर आई नाना दोघांनाही घेऊन जातो. नाही हे नाही चालणार. आई किंवा नाना दोघांपैकी कोणीतरी आमच्या बरोबर हवंच. असं करूया का? वी विल हॅव नाना, यू विल हॅव आई. येस, करेक्ट. दोघांनाही आवडेल ते. अरे 100% आवडेल. आता थोडस हसा. ही म्हणजे ना, तू सांगितलं म्हणून हसलो ना, मला खरंच कल्पना आवडली. कसा दिसतो मी? बघ आता तुझ्यासाठी ही टोपी. अरे वा, काय उषा काय दिसतेस तू? मुलं आहेत ना घरात. लक्षात नाही आलं. नवीन आज चंद्रमा, नवीन आज चांदणे. काय नाना, काय विशेष? अरे विशेष, अरे आमच्या क्लबची ट्रिप चालली आहे. 10 दिवसांसाठी स्पेशल गाडी केली आहे, आराम गाडी. अरे 30-35 जण आहोत आम्ही. हा. आणि आता या वयात हातात तोबरच जाऊन यायचं. शिवाय सोबतही आहे चांगली. म्हणजे आई तुम्ही पण जाणार? हो, तसंच ठरलं होतं 30 तारखेला. 30 तारखेला? पण काही प्रॉब्लेम आहे? नाना प्रॉब्लेम म्हणजे श्री तू सांग ना. नाना, कालच प्रसादला बदलीची ऑर्डर आली आहे. हो, 1 तारखेला जॉईन व्हायचंय ह्यांना.
म्हणजे 30 तारखेला निघावंच लागेल ना? हा नाही, आणि काय की प्रसादवर कधी घर सोडून जायची वेळच आली नाही ना. अरे कुठली तरी वेळ पहिल्यांदा येतेच प्रसाद. हा ते घर सोडल्यानंतर 4 दिवस तुला चुकल्यासारखं होईल, पण मग आपोआप मन रमेल. अरे जगाचा नियमच आहे हा. पण काय आहे नाना, आधी मी काय सांगतो ते ऐक. अरे घरटं सोडल्याशिवाय माणसाला स्वतःचं बळ समजत नाही. इतकी वर्ष सुदैवानं तुला कुठलीही जबाबदारी पेलण्याची वेळ आली नाही म्हणून गांगरलायस तू. गांगरण्याचा प्रश्न नाहीये नाना. नाना काल हा राजीनामाच द्यायला निघाला होता. म्हणायला लागला एकत्र राहत होतो तर सुखाने राहत होतो. आता दोघांनीच दूर राहायला जायचं म्हणजे, शिवाय हा कामावर गेला की सुप्रियाने एकटीनेच बंगल्यात राहायचं म्हणजे. अरे कुकुला बाळासारखं वागतोयस तू. अरे दुपारी गाण्याची शिकवणी गेली ना सोलापूरला. आणि तू काही जंगलात जात नाहीयेस. अरे तू म्हणशील तेव्हा श्री माधवी तुझ्याकडे येतील, कधी आम्ही 2 जण येऊ. तू अगदी खुशाल सोलापूरला जा, मजेत बंगल्यात राहा, गाडीतून फिरा. हा आणखीन एक सांगू का प्रसाद? प्लीज नाना, आता मला बोलू द्या प्लीज. बरं श्री, याच्या बोलण्यावर तू जे मत देशील ते मला मान्य आहे. बोल. तो प्रश्नच येणार नाहीये नाना. नाना, आम्ही चौघांनी पूर्ण विचार करून हा प्रश्न सोडवलाय. आधीच सांगणार होतो पण तुम्ही मध्येच ते ट्रिपचं काढलं म्हणून सांगायचं राहून गेलं. नाना, आम्ही असं ठरवलंय, आईनं माझ्यासोबत सोलापूरला यायचं आणि तुम्ही श्रीजवळ इथं राहायचं. आई तू बस. अरे जरा थांबशील, मी जरा देवाला नमस्कार करून येते. सुप्रिया चल. काका मी येऊ? ते दे इकडे. वसंत, तुझ्या भाषणाची कॅसेट देशील? निदान तुझा आवाज.